नमस्कार मंडळी. आता जून जुलै महिना चालू झालेला आहे. जुलै महिना चालू झालेला आहे आणि पाऊस बऱ्यापैकी पडलेला आहे. तर आडीमध्ये मस्त हिरवंगार, सगळं हिरवंगार झालेलं आहे. एकदम छान वाटतं आहे. आणि आमचे बंधू संतोष भाबल हे कलबाणा सेंद्रिय खत घालायला आलेले आहेत. हा टेम्पो ते सेंद्रिय खत घेऊन आलेलं आहे आणि हे आता सेंद्रिय खत घालण्यासाठी यांची माणसं वरती गेलेली आहेत. हे सेंद्रिय खताचे गोणी आहेत. तुम्हाला मी दाखवतो सेंद्रिय खत. हे बघा, हे सेंद्रिय खत आहे. हे पावसाळ्यामध्ये कलबांना घातलं जातं जेणेकरून त्यांना पुढे त्यांची प्रगती होण्यासाठी चांगलं एक पौष्टिक भेटतं. तर आपण आता हे असेच वर जाऊ, जिथे ते कलबांना खत घालतायत त्या तिथे जाऊ चालत चालत, आणि कसं खत कलबांना घालतात ते आपण बघू. हे आपण आता वरती चाललेलो आहे. आडीमध्ये पूर्ण जंगल वाढलेलं आहे. त्या जंगलामधून आपण ही वाट काढत आता वरती चाललेलो आहोत. हे खय हवास रे. ह्या दाखवणार नाही रे गुगलवर. मंडळी, आपल्याला हे असं जंगलातून वर जायचं आहे. तर मंडळी, आपण आता कलबांजवळ आलेलो आहोत जिथे खत घालते तिथे. हे कलबाचे मालक प्रकाश भाबल आहेत. हे कलबाचे मालक आहेत आणि त्यांच्या कलबांना हे आमचे सहकारी भगवान माळगवे हे कलबांना खत घालत आहेत. आता हे खत घालणं पण भरपूर जिकरीचं काम आहे. हे आता पहिली बकरीची लीद घातलेली आहे, त्याच्यावर ते सेंद्रिय खत मारतील. हे बघा, हे कामं चालू आहेत. हे पुढे पण कलबांची मुळं खोदत आहे. तुम्हाला दाखवतो मी, थोडी अडचण आहे. हे बघा, ही कलबांची मुळं साफ करतायत बाकीचे कामगार. अशी ही एक एक गोण बकऱ्याची लीद प्रत्येक कलबाला घालणार. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सेंद्रिय खत मारणार. हे बघा, बकऱ्याची लीद टाकतायत. हे आता सेंद्रिय खत टाकतोय. हे बघा, जवळून बघा सेंद्रिय खत. तुला आता काहीच नाही, तुला गावात आता वस्तू विसरून जायची तू.
आता हे असंच खत टाकलेलं आहे, याच्यावर माती वगैरे काही एक टाकणार नाही. जे आता जो पाऊस पडेल या पावसामध्ये ते खत कलबांच्या मुळांना मुरेल आणि त्याच्यानंतर ही माती फिरवली जाईल. हे बघा, सर्व कलबाभोवती खत टाकलेलं आहे. हे कलबाचे मालक आहे तिथे उभे, ते देखरेख करतायत.